मेरे यीशु तेरे द्वार आए तेरे पास, मेरे यीशु तेरे द्वार। विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार। विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार। आए तेरे पास, मेरे यीशु तेरे द्वार आए तेरे पास, मेरे यीशु तेरे द्वार। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे सहवास तुम्हाला लाभो। या शुभ सकाळी या पवित्र ख्रिस्त मंदिरात जमलेल्या सर्व फादर सिस्टर्स व भाविकांचे पावन वेळी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आम्ही सर्वजण पिलार फादर्स आणि सिस्टर्स हर्षाने भरून आमच्या संस्थेच्या आश्रयदाती पिलार माता हिचा सण साजरा करत आहोत। आमच्या सर्वांच्या नजरेसमोर पिलार माता ही एक आदर्श आहे, कारण देवाचे कार्य करण्यासाठी पिलार माता आम्हाला एक प्रतीक आहे। तिने प्रभूच्या हाकेला होकार देऊन परमेश्वराचे कार्य करण्यास आपले पूर्ण आयुष्य समर्पण केले। प्रत्येक संकटांना ती धैर्याने सामोरे गेली। तिने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्मापासून ते क्रूसावर मरेपर्यंत साथ दिली व येशूच्या जीवनकाळानंतर सुद्धा मरियेने हे पवित्र कार्य चालू ठेवले। आपल्या प्रेषकीय कार्यात अडचणी आल्यामुळे निराश झालेल्या संत जेम्सला तिने एका खांब्यावरून दर्शन दिले, त्याला धैर्य व कृपा दिली व प्रभू येशूची सुवार्ता पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले। आज तीच पिलार माता त्याच खांब्यावर उभी राहून आम्हाला मार्गदर्शन करत आहे। आज आपण पिलार माता हिचा सन्मान करण्यास एकत्रित जमलेलो आहोत। पिलार फादर्स आणि पिलार सिस्टर यांची आश्रयदाता पिलार माता आपणा सर्वांसाठी दयावंत माता आहे। तिच्या प्रेमळ कृपाछत्राने पिलार संस्थेचा सेवावृक्ष सदोदित बहरत राहावा व मातेच्या कृपेने तिच्या सर्व व्रतस्थ पुत्र आणि कन्यांना प्रभूचे सेवाकार्य करण्यास प्रभूचे प्रेमळ मार्गदर्शन, सहाय्य व कृपाशक्ती लाभावी म्हणून या विश्वबलिदानात नम्र व शुद्ध हृदयाने सहभागी होऊया व सर्वांसाठी प्रार्थना करूया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना या मिसळच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण। आजचे शुभ संदेश आपल्याला खास करून सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, आम्ही पुष्कळ वेळी आमच्या जीवनातील चिन्ह प्रभूद्वारे पाहायला इच्छितात। त्यावेळी निनिवेचे लोक सुद्धा तसेच करत होते, प्रभूला चिन्ह विचारत होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत होता, योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही। तर आज त्याच प्रभूकडे आम्ही प्रार्थना करूया।
आणि आपण याच्यावर विचार करूया कशा की आम्ही आमच्या जीवनातील पुष्कळ वेळी प्रभूद्वारे चिन्ह पाहायला इच्छित असेल. ज्या लोकांना तिथे येशूद्वारे चिन्ह पाहायला इच्छित होतं, पण आपलं चिन्ह पवित्र शब्दद्वारे मिळतो आणि खास करून या वेदीवर या विषयाच्या बलिदानात भाकर द्राक्षद्वारे प्रवेश आपल्याला उपस्थित होतो. जर तर हे चिन्ह आपल्याला मोठं आहे तर ह्या चिन्हावर आम्ही लक्ष द्यायला पडेल. कशा की आमचे जीवन आमचा विश्वास या चिन्हावर खास करून पवित्र शरीर आणि रक्तवर आपले ध्यान, आपला विश्वास, आपलं सर्व मन, तन मन सर्व त्याच्यावर ठेवलं तर आपण थोड्या वेळ आपला विचार करूया की खरोखर आम्ही पण त्या निनिवे लोकांसारखं चिन्ह विचारायला लागलं काय. देव आपल्याला विविध रीतीने आपल्याला तो भेटतो, विविध प्रकारे तो आम्हाला येतो, पण आम्ही त्याला कसं स्वीकारतात हे काय विचार आपण मनचिंतन करूया. तर आम्ही आमच्या जीवनातील चुकलेले आहेत तर त्या चुकीबद्दल प्रभू परमेश्वरकडे क्षमा मागूया. देवाची कृपा माणसावर अपार आहे. ही आपल्या प्रभूच्या कुर्साच्या जीवनाद्वारे आपल्याला दिसून येतो आणि स्पष्ट होतो की कुर्साचे जीवन माणसाच्या पापी जीवनाला मुक्ती आणण्यासाठी आहे. कुर्सावर सुद्धा प्रभूने आपल्याला क्षमा केलेले आहे. तर त्याच प्रभूकडे आम्ही दुःखी अंतःकरणातून क्षमा मागूया आणि आपण सर्वजण बरोबर म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हायगाईने मी फार पाप केले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्या कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्ता आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या सहाय्यकर्ता व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावरील आमचे प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याचा आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सर्व काळ जीवन राहणारा व राजाकडे परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रवेश ख्रिस्ताच्या द्वारे करतो. पौलाचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. शास्त्रात असे लिहिलेले आहे की अब्राहमला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या स्त्री म्हणजे 2 करार होत. एक तर सिनाई पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. परंतु वर असलेले येरुशलेम स्वतंत्र असून आपली माता आहे. शास्त्रात लिहिलेले आहे, अगे वंदे, तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वंदना
होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोडी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहे. म्हणून बंधुजनो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहेत. यास्तव स्वतंत्रकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जोगळ्याखाली पुन्हा सापडू नका. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे नाम सदा सर्वकाळ धन्यवादित असो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे नामाचे स्तवन करा. येथून पुढे परमेश्वराचे नाम सदा सर्वकाळ धन्यवादित असो. प्रतिसाद. परमेश्वराचे नाम सदा सर्वकाळ धन्यवादित असो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उंच आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे नाम सदा सर्वकाळ धन्यवादित असो. परमेश्वर आमचा देव, जो उंच स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाशा आणि पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लवून आहे, त्याच्यात सारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवतो, भुकेल्यास उकरडीवरून उचलतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नाम सदा सर्वकाळ धन्यवादित असो. जयघोष. आलेलुया, आलेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. बराच मोठा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरास चिन्ह झाला, तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्याय दानाच्या दिवशी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवेल. कारण शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आमच्या मनात, आमच्या अंतकरणात काय गरजो आहे, आम्ही यावेळी प्रभूचरणी ते ठेवूया. प्रभू येशूचे शाश्वत प्रेम जगाला देणारे आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी फिलिप नेरी, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू यांना प्रभूची सेवा कार्य करण्याची प्रेरणा, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन,
मनाचे व शरीराचे आरोग्य लाभावे म्हणून पिलार मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. पिलार मातेच्या सेवाभाव, करुणा, दयाभाव, ईश्वर भक्ती, आज्ञाधारकपणा ह्या गुणांना अंगीकारून सेवामय जीवन जगणाऱ्या सर्व पिलार फादरांना व सिस्टरांना आपल्या सेवा कार्यात प्रभूच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे या कृपेसाठी पिलार मातेच्या प्रेमळ मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. पिलार मातेला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ मानून आपले सर्वस्व प्रभूसाठी समर्पित केलेले सर्व पिलार फादर्स, ब्रदर्स व सिस्टर्स, विशेष करून आपल्या मिशन विभागात कार्य करणाऱ्या सर्व वतस्त्र धर्मगुरूंना व धर्मभगिनींना आपला सेवा कार्यात प्रभूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा ह्या कृपेसाठी पिलार मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आजच्या दिवशी आमच्या संस्थेचे सर्व उपकार करते, सतत मदतीचा हात देणारे शुभचिंतक, मित्र परिवार यांना तुझ्या भरपूर कृपेने भर. त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद घाल. ज्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर म्हणून पिलार मातेच्या प्रेमळ मदस्तीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आमच्या खानवेल मिशनच्या सर्व भाविकांना पिलार मातेच्या प्रेमळ मदस्तीने आरोग्यदान, प्रभूचे प्रेम, दया व शांती लाभावी या कृपेसाठी पिलार मातेच्या प्रेमळ मदस्तीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दयावंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या समोर तुझ्या चरणी आमच्या मनात, आमच्या अंतकरणात जो गरजा आम्ही तुझ्या समोर ठेवलेल्या आहेत या सर्व गरजांची जाणीव तुला आहे. या सर्व गरजावर तुझा आशीर्वाद घाल आणि ह्या गरजो तू स्वीकारून घे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से, आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन हर्षों खुशियाँ है तेरी दया से, यीशु ने दिया है मुझे नया जीवन, ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से, आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपण अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही धाने व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत. ह्यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा समर्थने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वात आभार मानवेत योग्य वर्तन लायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझे मोठेपणात काहीच भार पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्तद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूताच्या सर्व गायक वंद बरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे. परम स्वर्गाचे प्रभूच्या नावाने येता येतो धन्य. परम स्वर्गाचे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राची तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छाने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व हामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत खऱ्याचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या राहाचे आपण जय घोष करूया. मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या वा पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता, मी तुला ही जीवनदाय भाकर व दानदाय प्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास वा तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्त
ख्रिस्तासह ख्रिस्तात आई पवित्र आत्म्याच्या ऐक्यान हे सर्व समर्थ पित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशमध्ये आम्ही ऐकलं आहे, लोक प्रभूकडे चिन्ह विचारतात आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह नाही. तर आपण हेच मनात घेऊन प्रभूने शिकवलेली प्रार्थना सर्वजण एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेरितात म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे होऊ नकोस, तर तुझ्या ख्रिस्त शुद्धीकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्याची शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य देवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकात प्रेम भावाने शांती वजन करूया. हा पहा, प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या पूजनात आम्ही भाग घेतलेले सर्वजण धन्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या रहावे, साफल्य जीवनाचे प्रभू मी तुझ्यात पाहावे. तुझेच गीत गावे, संगे तुझ्या गीत गावे. तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा, तूच माझी नौका प्रभू, तूच माझा किनारा, तूच माझा किनारा. तुझेच गीत गावे.
आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. जा ख्रिस्त शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देता येत आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, तुम्हा सर्वांना पिलार मातेच्या नावाने, तिच्या आशीर्वादाने, तिच्या छत्राखाली आम्ही राहत असताना तिच्याद्वारे पुष्कळ आशीर्वाद तुमच्यावर वसावो. तसेच पिलार मातेद्वारे तुमचे जीवनात ती आपल्या पुत्राकडे प्रार्थना करून तुमच्या कुटुंबावर आणि तुम्हा सर्वांवर आशीर्वादित करू. आणि हे शुभेच्छा आम्ही पिलार फादर्सच्या नावाने तसेच पिलार सिस्टरच्या नावाने तुम्हा सर्वांना मी पाठवतो. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते.
निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. तव उदराचे फळेषु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. पाप्यांचे हे आश्रय दाते, जीवितांची तू आशा गे माते. पाप्यांचे हे आश्रय दाते, जीवितांची तू आशा गे माते. कृपा पूर्ण तू प्रियकर माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गान. गाऊ तुझे गुण गान माते, गाऊ तुझे गुण गान.